नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या गगन भरारी या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, जिंदगीभर असं नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी काम केलं. अंधश्रद्धा कशी बंद पडेल त्यासंबंधी काम केलं. मित्रांनो, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे नेते नरेंद्र दाभोळकर यांनी हा कायदा अंमलात आणण्यासाठी आपल्या जिंदगीभर कष्ट केलं, पण ते हयात असताना कधी हा कायदा अंमलात आला नाही. मित्रांनो, त्या कायद्यात असं होतं की महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आघोरी प्रथा जादूटोणा यांना प्रतिबंध घालणे याबाबत अधिनियम 2013 करण्यात आला आणि 20 ऑगस्ट 2013 रोजी दाभोळकरांची हत्या झाली. मित्रांनो, पण ते असेपर्यंत हा कायदा कधी अनिष्टचा कायदा अंमलात आला नाही. 20 ऑगस्ट 2013ला सरकारने अध्यादेश काढला आणि नागपूर अधिवेशनामध्ये हा अध्यादेश ठेवण्यात आला. मित्रांनो, महाराष्ट्र देशातील हे पहिलं राज्य आहे की त्यांनी अंधश्रद्धा अनिष्टचा कायदा आणला आहे. त्यामुळं सरकारचं ते एक चांगलाच निर्णय होता. मित्रांनो, 26 ऑगस्ट 2013ला हा कायदा अंमलात आला आणि या कायद्याचं रूपांतर हे कायद्यात झालं. मित्रांनो, आपण जर विचार केला तर जादूटोणा विरोधी हा कायदा आहे. हा कायदा काय सांगतो? एखाद्या व्यक्तीच्या अंगात येणे, भूतबाधा होणे आणि त्या व्यक्तीवर अमानुष असा छेड करणे, त्याला मारणे, त्याला इजा करणे, त्याला नको त्या गोष्टी विष्टामूत्र खायला देणे, प्यायला देणे, याला प्रतिबंधक या अनिष्टच्या कायद्यामध्ये घालण्यात आलेले. मित्रांनो, पण आज आपण बघतोय की हा कायदा ज्यांनी नागपूर अधिवेशनामध्ये अंमलात आणला त्यांनीच हा कायदा तोडण्याचं मित्रांनो काम करतात. अशोक खरातचा आपण जर विचार केला मित्रांनो, त्यांना जर खतपाणी घालण्याचं जर काम केलं तर हेच कारणी. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपालीताई चाकणकर एवढं मोठं पद त्यांच्याकडे, पण त्यांनी सुद्धा या कायद्याला हा कायदा न जुमानता उलट त्याला खतपाणी घालण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, आपल्याकडे एक म्हणी मराठी, एका मेंढ्यानं तळ्यात उडी मारली की साऱ्या मेंढ्या उड्या मारतात. मग बाकी इतर महिलांचा काय दोष? या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना रुपाली चाकणकर त्या भोंदूबाबाची सेवा करतात, त्यांचे पाय धुतात, त्यांचे पाय आपल्या शालूने पुसतात. कधी नवऱ्याचे पाय शालूने पुसले नसते, सासू सासऱ्याचे पाय शालूने पुसले नसते, पण त्या बाबाचे पाय शालीने पुसलात, तीर्थ पेलेत. आणि एवढंच काय, तर छत्री घेऊन त्यांच्या पाठी पळताना पूर्ण आपण मीडियावर बघितलेलं आहे. मग एवढी मोठी बाई जर त्या बाबाच्या नादी लागली, ते बाबाची सेवा करते, तर इतर महिलांना साहजिकच मित्रांनो त्या बाईवर विश्वास ठेवू नये. कारण ती बाई अंधश्रद्धा निर्मूलन महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत महिलांच्या. मग महिला त्या बाईच्या नादी, या चाकणवर बाईच्या पाठीमागे जाऊन त्या बाबाच्या नादी लागल्या. त्यामुळं पहिलं या रुपाली चाकणकरला अटक व्हायला पाहिजे. मित्रांनो, अनेक असे मोठमोठे प्रकार समोर आल्याशिवाय राहणार नाही. आणि आज कोणी जर सरकारच्या विरोधात आवाज जर उठला मित्रांनो, तर त्याला लगेच कायद्याची नोटीस दिली जाते. मग हा कायदा तुम्हीच अंमलात आणला ना? जादूटोणा करणे, भूतबाधा आहे, माझ्या अंगात देव संचारतो, मी स्वर्गात जातो, स्वर्गातून परत खाली येतोय, हेच अशोक खराचे कारनामे होतेत ना. मग त्यामुळे एवढ्या महिला त्या बाबाच्या नादी लागल्यात. आणि बाबाच्या सांगण्यानुसार काही लोकांनी अंगठे, करंगळे, आपले बोटं कापलेत, पोटं कापले. रुपालीताई चाकणकरला मला वाटतं अजून एखादं मोठं पद पाहिजे होतं काय, त्यांनी हाताची करंगळी कापून घेतली. सुनील तटकरे साहेब पहिल्यापासून राजकारणात आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा झाला नागपूर अधिवेशनात, तेव्हा सुद्धा ते होते. मग या अनिशला खतपाणी घालण्याचे काम याच लोकांनी केलेलं आहे. तटकरे साहेबांची सुद्धा कणगळी कापलेली दिसते.
अजून त्यांना कुठंतरी मला वाटतं मोठं पाहिजे होतं केंद्रातलं. सेम तारखेला एकाच दिवशी त्यांनी करंगळ्या कापलेल्या आहेत आणि कारण काय सांगले, गाडीचा दर्जा वाढताना. अहो, गाडीचा दर्जा लावताना उघडताना 4-4 लोक तुमच्याकडे असतात. काही कारण सांगून चालणार नाही. एवढी जनता भोळी बाबडी नाही. या तर खरं जर म्हणलं तर जेवढे लोक या भोंदू बाबाला भेटत होते, ज्यांचे खासदार आमदारांचे मोठमोठ्या नेत्यांचे फोटो या बाबाबरोबर आहेत, या नेत्यांची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. कारण एवढे मोठे जर नेते जर त्यांच्याकडे जात असतील तर सर्वसामान्य जनता मित्रांनो जाणारच. अगोदर रुपाली चाकणकरनं तळ्यात उडी मारली, मग त्या बाबाकडे गेल्या, मग बाकी महिलांनी त्यांच्या मागच उड्या मारल्या आणि त्यासुद्धा त्या बाबाच्या जाळ्यात अडकल्या. त्यामुळं त्यांची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. विनाकारण अशा सर्वसाधारण लोकांच्या तुम्ही नोटीस देतात. रविराज साबळे थोडाफार शेतकऱ्याबद्दल बोलला तर त्यांना नोटीस देते. 25 कोटीचा मानहानी दावा दिला. कसं भरून तो शेतकरी? आणि हे तुम्ही सर्रास नियम तोडे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतून जो कायदा अंमलात आणला 2013ला नागपूर अधिवेशनात, तो कायदा तुम्हीच आणला आणि तुम्हीच मोडतात ना. मग तुमच्याकडं का नको केस व्हायला नको? तुमच्यावर का बरं गुन्हा नोंद व्हायला नको? एक विचारसारखा गोष्ट आहे मित्रांनो. कुंपणच शेत खाताय काय? कुंपणानं शेत घातलंय, खाल्लं. त्यामुळे याची कठोर चौकशी व्हायला पाहिजे आणि याच्यात मोठमोठे गुन्हे समोर आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. अशाच नवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.